स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एन ग्राफिक्स म्हणजेच अनुज नाईकनवरे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला हॉटेल बॅनर डिझाईन याच्यावरती आहे. जो काय हॉटेलच्या पुढील साईडला जो काय बॅनर लावलेला असतो त्याच्यावरती आज आपण तो बॅनर बनवलेला आहे आणि त्याची पूर्ण एडिटेबल पी एल पी फाईल बॅनरची जी काय पी एल पी फाईल आहे ती मी तुम्हाला देणार आहे. तर मी तुम्हाला दाखवून देतो की बॅनरची पी एल पी फाईल कशा स्वरूपात आहे. तर अशा पद्धतीने काही बॅनरची पी एल पी फाईल आहे आणि मी तुम्हाला याचा फोटो दाखवत आहे, म्हणजे इमेज दाखवत आहे सेव्ह केलेली गॅलरीमध्ये. तर दक्ष घरगुती जेवण व आमच्याकडे स्वच्छ व ताजे घरगुती जेवण हेच तुम्हाला राहू द्यायचं आहे. अशा पद्धतीने तसंच ठेवायचं आहे व तुम्हाला फक्त यामधील दक्ष किंवा तुमचं जे काही तुमच्या हॉटेलचं नाव आहे ते टाकायचं आहे. किंवा तुमचा मोबाईल नंबर जो काही ते टाकायचे आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा तसेच शाकाहारी थाळी व मटन ताट चिकन ताट यामधील जो बदलाव करायचे असतील तर तुम्ही बदलाव करू शकता, किंवा तुम्हाला जर बदलाव जर नसेल करायची तर तुम्ही ठेवू शकता. तर आता पहिल्यांदा तर आता आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर फिक्स लॅब हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काही इंटरफेस येईल. तर आता आपल्याला पी एल पी फाईल ॲड करायला शिकायचे आहे. तर पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी माय प्रोजेक्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डॉट पी एल पीवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तर तुमचा जो काही आता मी जो काही सर्व काही पी एल पी फाईल जे एक्स्ट्रॅक्ट करतो, म्हणजे पासवर्ड ठेवायचा असेल किंवा पासवर्ड अनलॉक करायचा असेल ती जी काय आहे ती मी या ॲपवरनं करतो. झिप एक्स्ट्रॅक्टर हा ॲप एकदम खतरनाक आहे. यामध्ये कोणताही एरर येत नाही आणि आपली जी जो काही याच्यामधील एक्स्ट्रॅक्ट केलेले पी एल पी फाईल आहेत, जे काय एक्स्ट्रॅक्ट केलेले पी एल पी फाईल आहेत ते त्याचा वेगळाच फोल्डर तयार होतो. तर त्यामुळे हा एक ॲप जो आहे तो सगळ्यात बेस्ट असा ॲप आहे. तर तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने जे काय झिप एक्स्ट्रॅक्टर याचा नवीन फोल्डर तयार होतो. झिप एक्स्ट्रॅक्टर पाहू शकता. अशा पद्धतीने मी जे काही सर्व काही पी एन जी मटेरियल म्हणजे काय श्रीलिपी फॉन्ट असतील, गणेश मंडळ लोगो, डीजी फॉन्ट हे सर्व काही मी या झिप एक्स्ट्रॅक्टर या ॲपमधून करतो. बर्थडे पी एल पी फाईल, अनुज नाईक नवरे ग्राफिक्स डिझाईन किंवा नवरात्री पावती बुक अशा पद्धतीने या ॲपमध्ये तुम्ही ही काही एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुमचा जो काय आहे तो वेगळा फोल्डर तयार होतो आणि त्या एकाच ठिकाणी तुम्हाला जे काय पी एल पी फाईल आहेत ते भेटून जातात. तर तुम्हाला मी सजेशन करेन की तुम्ही हा ॲप वापरावा. जर याची मोड ए पी के म्हणजे प्रो व्हर्जन पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला याचं हे डाउनलोड सेक्शनमध्ये आल्यानंतर तुमची जे काय जो काय नाव आहे आपल्या या पी एल पी फाईलचं ते पाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ओपन अँड ॲड ओनली करायचं आहे. म्हणजे ओपन अँड ॲड असं करायचं आहे. असं केल्यानंतर तुमची पी एल पी फाईल म्हणजे या पिक्सल लॅब ॲपमध्ये कायमची सेव्ह होऊन जाईल. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला ओपन करण्यासाठी माय प्रोजेक्ट याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती स्क्रोल करायचं आहे, म्हणजे खालती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे काही पी एल पी फाईल आहे घरगुती जेवण बॅनर पी एल पी फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्या पी एल पी फाईलचं नाव आहे घरगुती जेवण पी एल पी फाईल, म्हणजे बॅनर हॉटेल बॅनर याचं नाव आहे. पण आपण पी एल पी फाईल सेव्ह करताना या नावाने सेव्ह केलेलं होतं समजावं म्हणून. तर अशा पद्धतीने काय आपली जी काय पी एल पी फाईल मी तुम्हाला दाखवलेली होती तीच पी एल पी यामध्ये आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ही सर्व काही एडिटेबल स्वरूपात मी पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामध्ये सर्व काही तुम्ही चेंजेस तुमच्या गरजेनुसार करू शकता. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला
लेअरवर क्लिक करायचं आहे. लेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सर्व काही एडिटेबल स्वरूपात मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार चेंजेस करू शकता. तर आता आपल्याला पहिल्यांदा तर हे नाव जे आहे ते तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे आहेत. तर मी एक एक हाईड करून बघायचं आहे. त्याला शॅडो मारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्हीही नावे चेंजेस करावी लागतील. तुम्ही पाहू शकता एकच मी जे काही नाव आहे ते तुम्हाला शो करून दाखवतो व परत तुम्हाला त्याच्यावरील एक नाव शो करून दाखवतो. यामध्ये तुम्हाला शाडो सारखं दिसेल. तर यामध्ये दोन फॉन्ट आहेत. एक हाईड करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल. हे जरा बाजूला घेतो. या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे कोठे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दोन फॉन्ट आहेत. तर तुम्हाला दोन फॉन्ट बदलावे लागतील, त्यामुळे तुम्ही दोन फॉन्ट बदला आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा एक नाव तयार करा. नाव तयार केल्यानंतर तुम्ही जो काही बाकीचे जे काही चेंजेस याच्यामध्ये करू शकता. आता दक्ष या नावामध्ये जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर बॅक आलेला आहे, तर पेन्सिल या आयकॉनवर क्लिक करा. नाहीतर पहिल्यांदा तर तुम्ही जे बदलायचं आहे त्याचं लॉक काढून घ्या. लॉक काढून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने काय बॅक होईल. बॅक होईल्यानंतर तुम्हाला ए लेटरवर क्लिक करायचं आहे आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जो काही युनिकोड आहे तो म्हणजे हा युनिकोड म्हणजे फॉन्ट आहे. याचा फॉन्ट आहे बहुतेक कृतीदेवचा फॉन्ट आहे. कृतीदेव याचा फॉन्ट आहे. तर तुम्हाला गुगलला सर्च जर तुम्हाला जर याचा युनिकोड काढायचा असेल तर कृतीदेव फॉन्ट कन्व्हर्टर, कृतीदेव मराठी फॉन्ट कन्व्हर्टर असे तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली दुसरी जी काही वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करून तुमचा युनिकोड काढून घ्या आणि यामध्ये पेस्ट करा. आता हे मोबाईल नंबर जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर मोबाईल नंबरसाठी तुम्हाला जे काही पाहावं लागेल कोठे आहेत, तर इथे मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. अशा पद्धतीने याच्या लॉक काढून घ्या. लॉक काढून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तीच प्रोसेस आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचा जो काय आहे तो मोबाईल नंबर चेंज करू शकता. अशा पद्धतीने हे खोडत आहे आणि याला ओके करत आहे. ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेवढेच ते मर्ज होऊन पुढे आलेलं आहे आणि याला मधोमध घेण्यासाठी अलीकडे स्क्रोल करून रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून मधोमध दाबा. अशा पद्धतीने तुमचा जो काही नंबर आहे तो मधोमध येऊन जाईल. तर तुम्हाला नंबर चेंज करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता या नंबरमध्ये. आता तुम्हाला राहिला विषय म्हणजे तांबडा व पांढरा रस्सा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हे ठेवा. तसेच शाकाहारी थाळी ही जर अवेलेबल असेल तर हेही ठेवू शकता, किंवा या जागी दुसरं काही टाकायचं असेल तर तुमची जे इमेज डाउनलोड करून या इथे पेस्ट करा आणि त्यानुसार तुमचे जे काही नाव आहे ते नाव टाका. जर तुमच्याकडे जे काही सर्व काही आयटम अवेलेबल असतील तर तुम्ही या आयटममध्ये चेंजेस करा आणि याचे जर तुम्ही एडिटर जर असाल तर याचे भरपूर असे पैसे तुम्ही घेऊ शकता. तर नक्कीच तुम्हाला जर PLP फाईल व व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका व सबस्क्राईब ही करा. आता जर आपल्याला PLP फाईल एकदम हाय क्वालिटीमध्ये जर सेव्ह करायचं असेल त्याला हे एक सेटिंग्स आहेत. तर सेव्ह करण्यासाठी जर तुम्हाला शेअर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. शेअरचं जे आयकॉन आहे मी प्रेस करून दाखवत आहे, याच्यावरती क्लिक करा. शेअरच्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मेट JPNG नो ट्रान्सपरन्सी याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि PNG स्वरूपात याला कन्वर्ट करून घ्यायचं. PNG स्वरूपात कन्वर्ट केल्यानंतर आता तुम्हाला कस्टम जे आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्या. डायमेन्शन्स तुम्हाला फॉर्मॅट झाला तर डायमेन्शन्स याला अल्ट्रामध्ये कन्वर्ट करून घ्या आणि
सेव्ह टू गॅलरी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची जे काही PLP फाईल आहे म्हणजे इमेज आहे ती तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये एकदम हाय क्वालिटीमध्ये सेव्ह झालेली दिसेल. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया असेच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपल्या AN ग्राफिक्स या म्हणजेच अनुज नाईक नवरे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती.